चिलीम तात्काळ तयार केली, वाटसरूने स्वये चेतविली, झुरका मारून मज पुढे केली, हाती मी घेतली ओढावया, मारिले म्या झुरके दोन, वाटसरूला सवे घेऊन, गेलो त्या लव्हाळ्यामधून, पावलो ते स्थान विवक्षित, पुनश्च सर्प अवलोकून, वाटसरू तो गेला भिवून, केवढे हे धूड म्हणून, निवारी मज लागून भीतीने, म्हणे नका हो जाऊ पुढे, सर्प तो येईल आपुलेकडे, पळू म्हणता स्थळ हे साकडे, नका हो तिकडे जाऊ नका, अवलोकिता ऐसा देखावा, वाटसरू तो भ्याला जीवा, मग त्या दोघांची वैरभावा, संबंधे परिसावा उपदेश, अरे बाबा वीरभद्राप्पा, अजून हा तुझा वैरी बसाप्पा, पावला नाही का अनुतापा, दर्दुर रूपा आला तरी, तू ही आलासी सर्पयोनी, तरीही हाड वैर अजुनी, आता तरी शरम धरुनी, वैर त्यजुनी स्वस्थ रहा, शब्द पडता मुखातुनी, सर्प जो पळाला बेडूक सोडूनी, सत्वर खोल पाण्यात शिरुनी, अदृश्य तेथुनी जाहला, मृत्यूची ये मुखामधला, बेडूक टणकर उडून गेला, तोही झाडीत जाऊन लपला, वाटसरू झाला साश्चर्य, म्हणे हे काय नकळे मजला, शब्द मुखीचा तो काय पडला, बेडूक कैसा सापाने सोडिला, सापही दडला तो कैसा, यातील वीरभद्राप्पा कोण, तैसाच यातील बसाप्पा कोण, वाटसरू पुसे वैराचे कारण, म्हणे मज निवेदन करा की, बरे आधी झाडा खालती, जाऊ ओढू चिलीम मागुती, म्हणालो करीन जिज्ञासा पूर्ती, मग मी स्वस्थळा प्रती जाईन, आलो दोघे झाडा खाली, पडली होती दाट सावली, गार वाऱ्याची झुळूक चालली, पुनश्च सळगावली चिलीम, वाटसरूने आधी ओढिली, पश्चात माझी करी दिधली, ती मी ओढिता ओढिता कथिली, कथा त्या वहिली वाटसरूस।